तुम्ही पण केळशीला आलात तर नक्की या मंदिरात व्हिजिट करा आणि या मंदिराचं दर्शन करा। बरोबर आंबोली गावाला जायच्या आधी कॉर्नरला मंदिर आहे विश्वेश्वर प्रसन्न, तर नक्की या तुम्ही। महाशिवरात्राचा सोहळा आहे इकडे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे समीर खैरे ब्लॉग। मित्रांनो, सध्या मी आहे गावामध्ये आणि आज महाशिवरात्राच्या दिवशी मी आलेलो आहे गावात। जर थोडंसं काम होतं ललितचं, त्याच्यामुळे आम्ही आलेलो, पण महाशिवरात्र आहे आज, तर आम्ही महाशिवरात्राच्या दिवशी चाललो आता मंदिरात की महाशिवरात्राचा हा सोहळा कसा होतो। तर तुम्हाला आजचा ब्लॉग हा पूर्ण महाशिवरात्राचा असेल मंदिराचा। तर हे बघा, हे आम्ही सगळे, हा आमचा पोलीस पाटील आहे, हा मनीष लोखंडे। मनीष, आपण आता कुठे चाललोय जरा सांगशील आमच्या व्ह्यूअर्सला? जातोय आंबोलीमध्ये, महाशिवरात्राचा कार्यक्रम असतो। अच्छा, तिथे आपल्याला आमंत्रण केलं, आपण जातो। ओके ओके। तर हा पोलीस पाटील आहे पूर्ण 4 गावाचा, मनीष लोखंडे, त्या माझा भाचा लागतो। तर त्याच्याबरोबर आम्ही चाललोय गावामध्ये, तिथे आंबोलीत मंदिर आहे, तिकडे आपण महाशिवरात्राच्या सोहळ्याला चाललोय। तर तुम्ही सोबत राहा, पूर्ण ब्लॉग बघा, कसा वाटला मला सांगा नक्की। माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। पुढे ललित देखील आहे, तर ललितला पण मी तुम्हाला दाखवतो, ललित आणि सुशांत। हा ललित, आता आपण चाललोय आंबोलीत, करेक्ट ना? तर आंबोलीत आमच्या पोलीस पाटीलला जयंती निमित्त, हा, तर पोलीस पाटीलचं इन्व्हिटेशन आहे, तर आम्ही सगळे चाललोय, तर सोबत राहा माझ्याबरोबर, ठीक आहे? तर मित्रांनो, सध्या आम्ही आता रस्त्यात आहोत आणि बघा, हे देखील मंदिर आहे आमचं आंबोली गावाचं आणि जवळजवळ मध्येच आहे, म्हणजे 2-4 गावांचे होळीची पालखी असते मोठी इकडे। आम्ही होळीला पण येऊ, तेव्हा पण तुम्हाला हा ब्लॉग दाखवू होळीचा, इकडेच येणार आहे आम्ही आणि आमच्या गावात। तर हे बघा, इथे होळी होते, आता इथे चिरा ठेवल्यात, पण त्या चिरा निघतील होळीपर्यंत आणि इथे होळी होते, ती मोठी होळी असते। आणि आता सध्या आम्ही चाललोय महाशिवरात्रीच्या उत्सवाला। आंबोली गावाचं मंदिर आहे तिकडे, तुम्ही बघाल की स्त्रिया येतात पूजा वगैरे करून। हे बघा, ही रांगोळी बघा, तर असं पूर्ण रांगोळी वगैरे काढलेल्या आहे आणि हा उत्सव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। तर बघाल तुम्ही, दिसेल ते बघा, सर्व ग्रामस्थ तिकडे असे उभे आहेत। तर हा बघा, हा रस्ता आमच्या गावाकडे जातो, ठीक आहे? इथे आंबोली गावात जातो रस्ता आणि बघा, आणि मंदिर तुम्हाला दाखवतो, हे बघा, हे मंदिर आहे, इकडे महाशिवरात्राचा सोहळा आहे जोरात, बघाल सर्व ग्रामस्थ उभे आहेत। तर बघा, ही दीपमाला आहे, ललित रांगोळी बघा, विश्वेश्वर मंदिर आहे, विश्वेश्वर प्रसन्न, तुम्ही बघताय। हा बघा, दिन्या काय बोलतो, कसं आहे बरं ना का? तर हे बघा, हे आहे मंदिर, तर आम्ही सर्व आलेलो आहे मंदिरात। हे आमचे पोलीस पाटील मनीष लोखंडे बघा, हा ललित आहे। महाशिवरात्राचा सोहळा आहे इकडे, तुम्ही बघाल केळशी आंबोली या गावात।
तर मित्रांनो सध्या मी मंदिरात आहे आणि आपल्याबरोबर मंदिरामध्ये जे पुजारी आहेत भटजी आहेत ते आपल्याबरोबर बसले. तर आपलं नाव काय सर? रामचंद्र तांबे. तर हे बघा हे आपले बरोबर पेंडीच्या बाजूला बसले आहेत. सगळ्यांना आंबोली गावचे आहेत आणि पेंडीच्या बाजूला बसतात, मार्गदर्शन करतात पुजारी. सर तुम्ही काय बोलाल आपला हा म्हणजे सण आणि उत्सवाबद्दल? हा कसा साजरा होतो दरवर्षी आणि काय प्रमाणात साजरा होतो? महाशिवरात्र म्हणजे असं की वर्षाप्रमाणे आमच्याकडे म्हणजे बाप पिढीपासून पार पडणारे बांधलेले मंदिर आहे. आणि हे पार पडणारे बांधलेले ते आता आमच्याकडे पहिले साजरा उत्सव व्हायचा. आता लोकांनी म्हणजे भरवणार करतात म्हणजे भंडार भजन वगैरे याच्यावरून मुंबईवरून मंडळी येऊन हे सगळा उत्सव करतात, साजरा करतात. अच्छा. आणि सगळे आता फक्त ब्राह्मण वगैरे सगळे आमचे येऊन सगळे एकाच गाव मराठी मंडळ आणि मुंबई मंडळ येऊन हे सगळं कार्यक्रम पार पाडतात. ओके. तर सर म्हणजे दरवर्षी आपल्या इथे भंडारा असतो बरोबर, आणि हा महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे किती वर्षापासून चालू आहे तरी अंदाजे? एक आमचे म्हणजे आता निदान 10 ते 12 वर्ष झालेले आहेत. अच्छा. पूर्वी व्हायचं पण साधा व्हायचं म्हणजे सकाळी काय संध्याकाळी म्हणजे आता भंडारा वगैरे असतो, काय मॅच ठेवतात, काय कार्यक्रम ठेवतात. ओके. असे सगळे असतात. चालतात. आणि मग ते त्या भक्ताला प्रयत्न आपल्याला आमच्याकडे मंडळाचे 4-5 ग्रुप मुलं आहेत ते असा अभिषेक देतात. अच्छा. आणि त्यांना मग एक धंदाई म्हणून देतात. अच्छा. आणि मग भक्ताला ते सेवा त्याच्याकडे करतात. ओके ओके. धन्यवाद आम्हाला इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल. तर आपल्या व्ह्युअर्ससाठी खूप चांगली इन्फॉर्मेशन आहे. तुम्ही पण केळशीला आलात तर नक्की या मंदिरात व्हिजिट करा आणि या मंदिराचं दर्शन करा. बरोबर आंबोली गावाला जायच्या आधी कॉर्नरला मंदिर आहे विश्वेश्वर प्रसन्न, तर नक्की या तुम्ही. तर मित्रांनो तुम्ही ही शाळा बघताय ती जिल्हा परिषद शाळा आंबवली बुद्रुक. इकडे आपला पोलीस पाटील जे आहेत मनीष लोखंडे ते शिकलेत, नंतर ललित शिकलाय, जिनेश शिकलाय, नील्या शिकलाय, सुशांत शिकलायत. म्हणजे ऑलमोस्ट जे गावातला राहत होते आपली पब्लिक ते सर्व इकडे ह्या शाळेतच होते. 1ली ती 5वी शाळा इकडे. तर इकडे आपल्या जेवणाची व्यवस्था केली आहे महाशिवरात्रीच्या निमित्त. हे बघा हे सगळे लोक जेवणाची वाट बघतात, या लाईनीत आहेत. आणि ही जिल्हा परिषद आंबवली शाळा इकडे पूर्ण जेवणाची व्यवस्था केली आहे तुम्ही बघताय. तर म्हणजे त्यांनी काकांनी सांगितल्याप्रमाणे 10-12 वर्षापासून हा जो उत्साह आहे आणि हा जो कार्यक्रम आहे तो मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. आधी थोडं नॉर्मल असं साजरा करायचे, पण नाही. बघा ही शुभ्रा. शुभ्रा कशी आहेस? कुठे चाललीस तू? इकडे 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 इकडे. ऐक ना, तुझी शाळा आहे ना ही? हे बघा ही जाते या शाळेत. तू कितवीला आहेस आता? 3रीला आहेस. तू एकटीच आहेस? अजून कोण कोण आहे शाळेत? मला सांग. इकडे ये पहिला इकडे ये. हा कोण आहे? हा तुझा भाऊ आहे ना, त्याला बोलव इथे. ह्याचं नाव काय? हा काय? शौर्य. अच्छा शौर्य. शौर्य तू पण या शाळेत आहेस का रे? हा तो नाही या शाळेत? अच्छा हे बघा ही शुभ्रा आहे, जिन्याचा भाऊ आहे मुख्या, त्याची मुलगी मुकेशची. तरी बघा ही त्यांची शाळा आहे. आता आय थिंक ते 4-5 जण या शाळेत जातात. जिल्हा परिषद शाळा आंबोली. तर मित्रांनो बघा ही जी मागे शाळा आहे ती जिल्हा परिषद शाळा आंबिवली. ठीक आहे. तर हे बघा हे सगळे जे आहेत ते या शाळेतले आहेत. बघा निलेश, सुशांत, ललित आपण या शाळेतले आहे. नंतर मग जिनेश,
आणि मनीष, जिनेश आणि मनीष जे आहेत ते स्पेशली म्हणजे की पोलीस पाटील झालेले आहेत आणि ह्या शाळेतच शिकून ते पोलीस पाटील झालेले आहेत.